शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेले आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलीच महत्त्वाची बातमी, निवडणूक आटोपली, आता पीक विमा वेळेमध्ये काढून घ्या, पीक विमा काढल्यास नुकसान भरपाईचा मिळेल लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकडे दुर्लक्ष झाले। 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन विजयी उमेदवार जाहीर झालेले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पीक विमा तात्काळ भरून घेणे आवश्यक आहे। पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा काढण्याचे आवाहन केले जात आहे। मोठी बातमी, नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता 25% अग्रिम पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। सध्या जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याचा लाभ होणार आहे। व शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा, लवकरच हप्ता जाहीर होण्याची शक्यता। जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्यामुळे महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे। लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्यामुळे महायुतीला भरघोस विजय साजरा करणे शक्य झाले आहे। आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यामध्ये कधी जमा होणार याची चर्चा सध्या रंगत आहे। त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊन लवकरच हप्ता जाहीर होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। महत्त्वाची बातमी, अग्रिम मिळेना, 7.25 लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा, 350 कोटी रुपयांचा अग्रिम आतापर्यंत मिळणे आवश्यक। जर पाहायला गेलं तर आता 25% अग्रिम पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून परभणी जिल्ह्यातील 7,12,867 शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपयांचा अग्रिम आतापर्यंत मिळणे आवश्यक होते। परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 55 दिवसांचा कालावधी उलटला, मात्र त्याकडे कंपनीने कानडोळा केल्याचे दिसून येत आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला कळवण्यात येईल। राज्यामध्ये तीव्र थंडी, किमान तापमानामध्ये घट, मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीचा परिणाम तर अहिल्यानगरामध्ये सर्वात कमी म्हणजेच 9.4 अंश सेल्सिअसची नोंद। सध्या जर पाहायला गेलं तर हिमाचल प्रदेशासह काश्मीर भागामध्ये पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढला आहे। परिणामी उत्तर भारतातील सर्व राज्यामध्ये तीव्र थंडीच्या कडाक्यासह दाट धुके वाढले आहेत। त्यामुळे तीव्र थंडी वारे वाहत असल्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामध्ये तीव्र थंडी वाढली असून विदर्भातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। असे असले तरी थंडीची तीव्रता राज्यामध्ये किमान आठवडाभर राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, राज्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला होणार 7,100 रुपयांचा लाभ। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यासाठी 2100 रुपये, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचे वाढीव 3000 रुपये आणि केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे दर हप्त्याप्रमाणे 2000 रुपये असे एकत्र 7,100 रुपये हे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे नक्कीच आता शेतकरी कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळू शकतो। कापसाच्या भावामध्ये तेजीचे संकेत, पॅनिक सेलिंग टाळण्याची गरज, कापसाच्या भावामध्ये आठवडाभरामध्ये काहीशी सुधारणा।
जर पाहायला गेलं तर कापसा संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। कापसाच्या भावामध्ये मागील आठवडाभरामध्ये काहीशी सुधारणा दिसून आली आहे। जर पाहायला गेलं तर सरासरी भाव 7,000 ते 7,300 रुपये आहे, तर कमाल सरासरी भाव 7,500 रुपयांवर पोहोचलेला आहे। ही परिस्थिती शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन शक्यतो हमी भावापेक्षा कमी दरामध्ये विक्री टाळावी असे आवाहन सध्या शेतकऱ्यांना करण्यात येत आहे। अस्तित्व संकटात, ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार, शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी समोर 3 पर्याय। जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला। महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना उभाटाला मिळाल्या। ठाकरे सेनेने 20 जागा जिंकलेल्या आहेत। त्यामुळे सध्या महाविकास आघाडीमधून ठाकरे बाहेर पडणार का अशा चर्चांना सध्या उधाण आले असल्याचे चित्र आहे। फळपीक विम्यासाठी किमान जमिनीची अट, कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी केले स्पष्ट। जर पाहायला गेलं तर आता फळपीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्याला हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 गुंठे शेत जमिनीवर फळबाग असणे बंधनकारक करण्यात आले आहे। मोठी बातमी, अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम पीक विमा वितरणाचे आदेश, लवकरच अग्रिम रक्कम मिळण्याची शक्यता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये 25% पीक विमा वितरणासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। नवीन नियमानुसार ज्या भागामध्ये 25% पेक्षा जास्त क्षेत्र नुकसानग्रस्त आहे तेथे नैसर्गिक आपत्ती ग्राह्य धरून पीक विमा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेले आहे। त्यानुसार आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याची शक्यता आहे। व शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। कांदा दरासंदर्भातील बातमी, उन्हाळ कांदा तेजीमध्ये, सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांचा भाव। जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये सध्या उन्हाळ कांद्याची आवक खूपच कमी झाली आहे, तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे। त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव तेजीमध्ये आहेत। उन्हाळ कांद्याला सध्या बाजारामध्ये सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांचा भाव मिळत आहे। मोठी बातमी, नैसर्गिक शेतीसाठी 2,481 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। जर पाहायला गेलं तर 2025-26 पर्यंतच्या या योजनेसाठी एकूण 2,481 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। यामध्ये केंद्र सरकार 1,584 कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे, तर 897 कोटी रुपये राज्य सरकारचा वाटा असेल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे। त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल। नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी, नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। काही जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेले आहे। जर पाहायला गेलं तर विविध जिल्ह्यांसाठी लक्षणीय निधी मंजूर करण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्याला सर्वाधिक 550 कोटी रुपये, लातूर जिल्ह्याला 350 कोटी रुपये आणि बीड जिल्ह्याला 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याला 233 कोटी रुपये, तर छत्रपती संभाजीनगरला 241 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्यानुसार हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील झालेला आहे। त्याचबरोबर आचारसंहितेमध्ये नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील आता लवकरच मदत मिळणार आहे। निवडणूक झाली, निकालही लागला तरी कापूस वेचणीला मजूर मिळेना, पांढरे सोने शेतातच, उत्पादकांचा जीव टांगणीला, वेचणीचे दरही वाढले, सध्याची स्थिती। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड करीत असतात। सध्या कापूस वेचणीला आलेला आहे, पण मजुरांअभावी वेचणी रखडली आहे। निवडणूक झाली, निकालही लागला, पण मजूर गेले कुठे असा प्रश्न सध्या उपस्थित होत असल्याचे पाहायला मिळत आहे। पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये स्वबळाची भाषा सुरू, उद्धव सेनेच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चाचपणी। जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू झाली आहे। त्यामुळे ही आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। अग्रिम संदर्भातील बातमी, अग्रिम वाटपाच्या यादीतून 44,000 शेतकऱ्यांना वगळले, सोयगाव तालुक्यातील प्रकार, विमा कंपनीबाबत संतापाचे वातावरण।
जर पाहायला गेलं तर खरीप हंगामामध्ये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या 25% अग्रिम वाटपातून सोयगाव तालुक्यास वगळण्यात आले असून याचा पीक विमा काढलेल्या 44,053 शेतकऱ्यांना फटका बसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका किंवा जिल्हा पीक विम्यासाठी पात्र आहे की नाही सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।